गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलोल्केन्स अँड हॅलोरेन्स आणि याच्यामध्ये आपण पॉईंट पाहतोय ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर ऑप्टिकल आयसोमेरिझमचे सर्व थिअरी पॉईंट्स आपण कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय ऑप्टिकल आयसोमेरिझमवरचे काही क्वेश्चन्स. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, 2 पॉसिबल स्टेरिओ स्ट्रक्चर्स ऑफ CH3CHOH COH which are optically active are called. 2 possible stereo structures of CH3CHOH COH. तर याचे आपल्याला किती स्ट्रक्चर सांगितलेत? 2 पॉसिबल स्टेरिओ स्ट्रक्चर्स. कोणता मॉलिक्यूल आहे हा? आयडेंटिफाय झाला का पहा. दिस इज लॅक्टिक ॲसिड. हा कोणता मॉलिक्यूल आहे? लॅक्टिक ॲसिड आहे. पहा दिस इज कायरल कार्बोनेटम. दिस इज कायरल कार्बोनेटम. पहा याच्या आपल्याला किती सांगितलेत? 2 पॉसिबल स्टेरिओ स्ट्रक्चर्स. याच्या आपण काय करूया? 2 पॉसिबल स्टेरिओ स्ट्रक्चर्स. याच्यामध्ये फर्स्ट आपण काय काढला? हा कायरल कार्बोनेटम. कायरल कार्बोनेटमला काय काढायचं आहे? एक आहे COH, त्यानंतर एक आहे CH3, एक आहे हायड्रोजन आणि एक आहे हा OH. दिस इज लॅक्टिक ॲसिड. पहा याची मिरर इमेज म्हणजे काय असेल? आपलं सेकंड स्ट्रक्चर असेल. पहा याची मिरर इमेज काय येणार? जे व्हर्टिकल आहे ते ॲज इट इज COOH. पहा H आणि OH कुठे आहेत? राईट साईडला. ते मिररमध्ये आपल्याला कुठे दिसतील? लेफ्ट साईडला दिसतील OH. आणि हा CH3 आपल्याला कुठं दिसेल? राईट साईडला दिसेल, कारण ओरिजिनल कसा आहे तो लेफ्ट साईडला आहे. लक्षात. पहा हे आहेत 2 पॉसिबल स्टेरिओ स्ट्रक्चर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड विच आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर हे कसे आहेत? ऑप्टिकली ॲक्टिव्ह बिकॉज इट कंटेन्स कायरल कार्बोनेटम आर कॉल्ड. तर यांना आपण काय म्हणणार? यांना काय म्हणणार आपण? पाठीमाग आपण पाहिले तर हे कसे सांगा? मिरर इमेजेस आहेत, परंतु कसे आहेत ते? दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. पहा ही आहे आपली मिरर इमेज. हे मिरर इमेज उचला आणि याच्यावरती ठेवा. करेक्ट मॅच होईल का? ते नाही होणार. याचा अर्थ ते कसे आहे? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. मग जर पहा स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड इनेन्शिओमर्स. सो बी ऑप्शन इज करेक्ट. हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता नीट 2015 मध्ये. पहा सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी स्टेरिओ आयसोमर्स डज दिस मॉलिक्यूल हॅव. पहा इथे एक मॉलिक्यूल दिला आहे आणि ह्या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला काय विचारलं आहे? हाऊ मेनी स्टेरिओ आयसोमर्स. हाऊ मेनी स्टेरिओ आयसोमर्स. किती स्टेरिओ आयसोमर्स आपल्याला ह्या स्ट्रक्चरचे काढता येतील. पहा हे स्ट्रक्चर आधी आपण फर्स्ट ड्रॉ करूया. पहा हेच स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ करतो आहे. पहा काय आहे? CH3 CH डबल बॉन्ड CH. पहा कार्बन कार्बनमध्ये काय आहे? डबल बॉन्ड C डबल बॉन्ड C. पहा ह्या कार्बनला काय काढायचे? H आणि CH3. पहा इथं मी लिहितोय CH3, इथे लिहितो मी H. त्यानंतर ह्या कार्बनला काय काढायचे? H आटायचे. पहा इथं मी लिहिला हा H. त्यानंतर ह्याच कार्बनला काय काढायचे? CH2 CH Br CH3. ह्या कार्बन अटॅच आहे CH2. पहा इथे मी अटॅच केला CH2. ह्या CH2ला पुढे काटायचं आहे CHला काय अटॅच आहे? Br आणि हा लास्ट CH3. हेच स्ट्रक्चर आहे, फक्त मी असं थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये काढलेलं आहे. हा पण जो H आहे तो H आपण काय करूया? ह्या फॉर्ममध्ये आपण काढूया. पहा याच्यामध्ये पहा सिस ट्रान्स आयसोमेरिझम पाहायला मिळेल का? पहा स्टेरिओ आयसोमर्समध्ये काय असतात? सिस ट्रान्स आयसोमेरिझम येतो आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम पण येतो. आपण ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या फर्स्ट लेक्चरला सांगितलं आहे स्टेरिओ आयसोमर्समध्ये काय काय येतं? जिओमेट्रिकल आयसोमर्स पण येतात आणि ऑप्टिकल आयसोमर्स पण येतात. पहा एकदम कन्फ्यूज करणारा तुम्हाला हा क्वेश्चन विचारला आहे AIPMT 2008 म्हणजेच नीट एक्झाममध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे. स्टेरिओ आयसोमर्स म्हणजेच जिओमेट्रिकल आयसोमर्स ॲज वेल ॲज ऑप्टिकल आयसोमर्स. पहा डबल बॉन्ड जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. हा कोणता दिसत आहे तुम्हाला? पहा आयडेंटिकल ॲटम्स हे कुठे आहेत सांगा? अपोजिट साईड आहेत. म्हणजे काय झाला? हा ट्रान्स झाला ना. हा ट्रान्स झाला. जर आपण हा H खाली लिहिला आणि हा जो पूर्ण पार्ट आहे तो आपण वरती लिहिला तर काय सिस होईल. म्हणजे ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला 2 जिओमेट्रिकल आयसोमर्स पाहायला मिळतील. म्हणजे जिओमेट्रिकल आयसोमर्स याचे किती आले सांगा? जिओमेट्रिकल आयसोमर्स 2. तर आपल्याला काय विचारलेत? हाऊ मेनी स्टेरिओ आयसोमर्स. पहा याच्यामध्ये कायरल सेंटर आहे का? आता तर याच्यामध्ये हा आहे कायरल सेंटर. दिस इज कायरल सेंटर, कायरल कार्बोनेटम. पहा टर्मिनल कशा आहेत सांगा? टर्मिनल कशा आहेत? डिफरंट आहेत. आणि ऑप्टिकल आयसोमर्स काढण्याचा पाठीमागे आपण एक फॉर्म्युला सांगितला होता. ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2 raised to n. n means number of
कायरल कार्बनटम. किती कायरल कार्बनटम आहे त्याच्यामध्ये? तर फक्त एक कार्बनटम हा कायरल कार्बनटम आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू काय झाली इथं 1, जिथं काय झाले 2. म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमर्स किती 2 आणि ऑप्टिकल आयसोमर्स किती 2. म्हणजे टोटल किती झाले सांगा? 4 झाले. टोटल किती झाले? 4. तर जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्स हेच कशामध्ये येतात? स्टेरिओ आयसोमर्समध्ये येतात. मग याच्यामध्ये कोणता ऑप्शन करेक्ट असेल? तर सी ऑप्शन इज करेक्ट. जॉमेट्रिकल आयसोमर्स 2 ड्यू टू डबल बॉन्ड अँड ऑप्टिकल आयसोमर्स 2 ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बनटम. असे टोटल किती झाले सांगा? 4 झाले. त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? सी ऑप्शन इज करेक्ट. 4. हाऊ मेनी स्टेरिओ आयसोमर्स? 4 स्टेरिओ आयसोमर्स. नोट डाऊन. थर्ड क्वेश्चन इज which of the following is not chiral? which of the following is not chiral? खालीलपैकी कोणता कंपाऊंड हा कायरल नाही असं विचारलं आहे. नॉट कायरल. ए ऑप्शन इज 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड, बी ऑप्शन 2 ब्युटेनॉल, सी ऑप्शन 2 3 डायब्रोमोपेंटेन अँड डी ऑप्शन इज 3 ब्रोमोपेंटेन. सो विच ऑफ दी फॉलोविंग इज नॉट कायरल? कोणता कायरल नाही असं विचारलं आहे. फर्स्ट आपण बघूया ए 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड स्ट्रक्चर काय ते आपण काढूया. 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. तर याचं स्ट्रक्चर काय आहे लास्ट वर्ड कोणता आहे प्रोपॅनॉइक ॲसिड. प्रोप म्हणजे किती कार्बन? 3. 1 2 3 प्रोपॅनॉइक ॲसिड आहे. ॲसिड आहे हा म्हणजे COH ग्रुप आहे. एकतर तो फर्स्ट असेल किंवा एकतर तो लास्ट असेल. समजा आपण इथे करूया COOH. This is first carbon, this is second and this is third. This is first carbon, this is second carbon. सेकंड कार्बनटमला काय अटॅच करायचा? 2 हायड्रॉक्झी म्हणजे सेकंड कार्बनटमला हायड्रॉक्झी. हायड्रॉक्झी म्हणजे कोणता ग्रुप असतो? OH ग्रुप असतो. त्यानंतर ह्या कार्बन ॲटमच्या काय कंप्लीट करायच्यात? व्हॅलन्सी. याला 1 कमी आहे तो इथं आपण याच्या अटॅच करूया. याला 3 कमी आहेत 3 याच्या आपण अटॅच करूया. दिस इज 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. हा कायरल आहे का? कायरल आहे का? आपल्याला काय विचारलं? नॉट कायरल. दिस इज कायरल कंपाऊंड. दिस इज कायरल कंपाऊंड बिकॉज इट कंटेन्स कायरल कार्बनटम. हे लॅक्टिक ॲसिड आहे लॅक्टिक ॲसिडचं IUPAC नेमकं असतं 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. हे आपण पाठ्यमागच्याच लेक्चरला पाहिलेलं आहे. तर हा कसा आहे? कायरल आहे. आपल्याला काय विचारलं आहे? नॉट कायरल. दिस इज कायरल कंपाऊंड बिकॉज इट कंटेन्स कायरल कार्बनटम. कायरल कार्बनटम म्हणजे काय? The atom which is attached to 4 different atoms or groups. This is chiral. Then second 2 butanol. 2 butanol. 2 butanolचं स्ट्रक्चर काय करता येईल आपल्याला? 2 butanol म्हणजे C ब्यूट 4 कार्बन 1 2 3 4 कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. 2 butanol म्हणजे सेकंड कार्बनटमला काय अटॅच करायचा? OH. राहिलेला व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा. याला 3 कमी आहेत, याला 1 कमी आहे, याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. दिस इज 2 ब्युटेनॉल. हा 2 ब्युटेनॉल कसा आहे? कायरल और नॉट कायरल? दिस इज ऑल्सो कायरल बिकॉज इट कंटेन्स कायरल कार्बोनेटम. दिस कार्बोनेटम इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स और ग्रुप्स. म्हणजे हा सुद्धा कंपाऊंड कसा आहे? कायरल कंपाऊंड. नेक्स्ट सी ऑप्शन 2 3 डायब्रोमोपेंटेन. 2 3 डायब्रोमोपेंटेनचं स्ट्रक्चर काय? पेंटेन पेंट 1 2 3 4 अँड 5. ANE म्हणजे काय आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. 2 3 डायब्रोमो. डायब्रोमो याचा अर्थ 2 ब्रोमिन अटॅच आहेत. एक आहे सेकंड कार्बनटमला आणि एक आहे थर्ड कार्बनटमला. राहिलेल्या व्हॅलन्सी कंप्लीट करा. याला 3 कमी आहेत, याला 2 कमी आहेत, याला 1 कमी आहे, याला 1 कमी आहे, याला 3 कमी आहेत. हा जर H आपण असा काढला H, हा H आपण असा ड्रॉ केला तर हा कंपाऊंड कायरल आहे का अकायरल आहे? म्हणजेच नॉट कायरल. दिस इज ऑल्सो कायरल कार्बनटम बिकॉज इट कंटेन्स 2 कायरल कार्बनटम्स. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे 2 कार्बनटम कसे आहेत? कायरल कार्बनटम आहेत. म्हणून हा सुद्धा कंपाऊंड कसा आहे? कायरल. नेक्स्ट याच्यामध्ये आहे 3 ब्रोमोपेंटेन. 3 ब्रोमोपेंटेनचं स्ट्रक्चर काय? पेंट 1 2 3 4 5. पेंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. 3 ब्रोमो 1 2 3 थर्ड कार्बनटमला काय अटॅच आहे? ब्रोमिन 3 ब्रोमो. राहिलेले बॅलन्स सॅटिस्फाय करा. याला 3 कमी आहेत, याला 2 कमी आहेत, याला 1 कमी आहे, याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत.
दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 3 ब्रोमो पेंटेन. पहा ह्या 3 ब्रोमो पेंटेनमध्ये कारल कार्बोनेटम आहे का? पहा ह्या कार्बोनेटमला काय काय अटॅच आहे? एक एच अटॅच आहे, एक Br अटॅच आहे, एक CH2CH3 आणि इथेही काय अटॅच आहे? CH2CH3. म्हणजे हा जो कार्बन ॲटम आहे तो कायरल कार्बोनेटम आहे का? नाही. याचा अर्थ हा कंपाऊंड कसा आहे? नॉट कायरल. बाकीचे हे तिन्ही कसे आहेत? कायरल आहेत. आणि हा कसा आहे? नॉट कायरल. कारण ह्या कार्बोनेटमला हे 2 सेम ग्रुप अटॅच आहेत, इथाइल ग्रुप. त्यामुळे हा कायरल कार्बोनेटम नाही आहे आणि त्यामुळे हा कायरल मॉलिक्यूल पण आहे. सो डी ऑप्शन इज करेक्ट. हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता 2006मध्ये. क्वेश्चन नंबर 4 पहा. रॅसिमिक मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग 2. रॅसिमिक मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग 2. तर रॅसिमिक मिक्सचर कसं तयार होतं ते आपल्याला थोडक्यात विचारलं आहे. हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे JEE मेन्स 2002मध्ये. तर रॅसिमिक मिक्सचरची आपण डेफिनेशन केली होती, कारण डेफिनेशनवरतीच हा क्वेश्चन विचारला आहे. तर रॅसिमिक मिक्सचरची आपण डेफिनेशन काय सांगितली होती? an equimolar mixture of 2 enantiomers with 0 optical rotation. This is the definition of racemic mixture. पहा डेफिनेशन आपण काय सांगितली होती रॅसिमिक मिक्सचरची? an equimolar mixture of 2 enantiomers. म्हणजेच थोडक्यात काय तर रॅसिमिक मिक्सचर हे काय आहे? मिक्सचर आहे 2 enantiomerचं. मग सांग कोणता ऑप्शन करेक्ट असेल? आयसोमेरिक कंपाऊंड्स, कायरल कंपाऊंड्स, मेसो कंपाऊंड्स अँड डी enantiomers with chiral carbon. So last option is correct. D option is correct. Enantiomers with chiral carbon atom. आलं लक्षात आहे? नोट डाऊन. 5 number question. Which of the following pairs of compounds are enantiomers? Which of the following pairs of compounds are enantiomers? तर आपल्याला पहा हे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि या 4 ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिले तर कंपाऊंडची आपल्याला काय दिलेले आहे? पेअर दिलेले आहे. म्हणजे 2 कंपाऊंडचे आपल्याला काय दिले? एक पेअर दिले आणि विचारलं आपल्याला कोणती पेअर ही enantiomers आहे ते आपल्याला विचारलं आहे. पहा enantiomers म्हणजे काय हे आधी आपल्याला माहीत पाहिजे. enantiomerची आपण डेफिनेशन काय सांगतो? द स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. तर enantiomers कशात होते? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. फर्स्ट ते काय असतात? मिरर इमेजेस ऑफ इच अदर आणि नंतर ते काय असतात? नॉन सुपर इम्पोजेबल असतात. आधी आपण बघूया मिरर इमेजेस ऑफ इच अदर. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑप्शन बघूया. हे ऑप्शन हा मॉलिक्यूल आहे फर्स्ट मॉलिक्यूल. याच्या शेजारी जर आपण मिरर काढला, पहा याच्या शेजारी जर आपण मिरर काढला तर आपल्याला हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड मिरर इमेज दिसेल का? पहा इथं CH3 होता, आय थिंक CH3 आहे इथं. पहा इथे आहे CH3 होतं इथे. हां ह्या कंपाऊंडच्या शेजारी जर आपण मिरर ठेवला तर याची इमेज आपल्याला ही दिसेल का? सांगा. याचा अर्थ हे 2 मिरर इमेजेस आहेत का ते बघा आधी. तर हे 2 मिरर इमेजेस आहेत का? यस, हे 2 कसे आहेत? मिरर इमेजेस आहेत. पहा CH3 CH3 हे व्हर्टिकल ॲज इट इज. पहा इथे OH कुठे आहे? पहा सेकंड कार्बनचा जो OH आहे तो कुठे आहे? राईट साईडला. तो कुठे दिसेल आपल्याला? लेफ्ट साईडला मिररमध्ये. H कुठे आहे? लेफ्ट साईडला. तो कुठे दिसेल आपल्याला? राईट साईडला. H कुठे आहे? हा H आहे राईट साईडला. तो मिररमध्ये कुठे दिसेल? लेफ्ट साईडला. OH कुठे आहे? लेफ्ट साईडला. मिररमध्ये दिसेल तो आपल्याला राईट साईडला. म्हणजे ह्या कंपाऊंडची हे काय आहे? मिरर इमेज आहे. म्हणजे इथपर्यंत ठीक आहे. पहा ही मिरर इमेज उचला आणि याच्यावरती ठेवा. करेक्ट मॅच होईल का? नाही होणार. याचा अर्थ हे कसे आहेत? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. याचा अर्थ हे 2 कंपाऊंड कसे आहेत? enantiomers आहेत. आणि तेच आपल्याला विचारलं आहे विच ऑफ दी फॉलोइंग पेअर्स ऑफ कंपाऊंड्स आर enantiomers. खालीलपैकी कोणत्या कंपाऊंडची पेअर हे enantiomers आहेत? तर पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट आहे, कारण ही याची मिरर इमेज आहे आणि नॉन सुपर इम्पोजेबल आहे. enantiomer एवढ्याच 2 कंडिशन्स आहेत, त्यामुळे ए ऑप्शन इज करेक्ट. हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता 2003मध्ये. आपण बी ऑप्शन चेक करूया. हा कंपाऊंड आपण घेतला आणि याच्या शेजारी जर आपण मिरर ठेवला तर आपल्याला ही इमेज दिसेल का? पहा मिररमध्ये. याच्या शेजारी जर आपण समजा हा मिरर ठेवला तर आपल्याला याची इमेज ही दिसेल का? नाही दिसणार. इथे काय आहे? राईट साईडला OHH. तर इथं आपल्याला काय दिसतात? लेफ्ट साईडला दोन्ही पण OH. इथं राईट साईडला काय आहे? OH आणि H. आणि इथं लेफ्ट साईडला काय दिलेत? त्यांनी दोन्ही पण OH दिलेत. याचा अर्थ हे मिरर इमेजेस आहेत का? नाहीत. नॉट मिरर इमेजेस. नॉट
मिरर इमेजेस. इनिशियमर्स काय असतात मिरर इमेजेस असतात. हे कसे आहेत नॉट मिरर इमेजेस, त्यामुळे बी ऑप्शन नाही आहे. सी ऑप्शन पहा, याची ही मिरर इमेज आहे का नाही, दीज आर नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर. पहा डीमध्ये याची ही मिरर इमेज आहे का नाही आहे, म्हणजे हा पण ऑप्शन करेक्ट नाही आहे. तर हे कसे आहेत नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर, म्हणजे बी सी आणि डीमध्ये मिरर इमेजेस नाही आहेत. इनिशियमर्स काय असतात मिरर इमेज असतात, आलं लक्षात. आणि ते मिरर इमेज कसे असतात नॉन सुपर इम्पोजेबल असतात. तर हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता 2003मध्ये. नोट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आउट ऑफ दी फॉलोविंग द अल्किन दॅट एक्झिबिट ऑप्टिकल आयसोमेरिझम. खालीलपैकी कोणता अल्किन हा ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करेल. खालीलपैकी कोणता अल्किन हा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतो तो आपल्याला विचारला आहे. पहा याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या कंडिशन्स आपल्याला माहीत आहेत. तर ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या दोन मेन कंडिशन्स आहेत. तर पहिली कंडिशन कोणते, तर मॉलिक्युलमध्ये काय असायला पाहिजे कायरल कार्बन असला पाहिजे. आणि सेकंड कंडिशन आहे तर त्याच्यामध्ये कोणतीही सिमेट्री नसली पाहिजे. प्लेन ऑफ सिमेट्री और सेंटर ऑफ सिमेट्री और ॲक्सिस ऑफ सिमेट्री या तीनही एलिमेंट्स ऑफ सिमेट्रीपैकी एकही एलिमेंट्स ऑफ सिमेट्री त्या मॉलिक्युलमध्ये नसले पाहिजे, तर तो मॉलिक्युल काय दाखवतो ऑप्टिकल आयसोमेरिझम. आपण बघूया फर्स्ट ऑप्शन कोणतं दिलं आहे 3-मिथाइल 2-पेंटीन. वॉट द स्ट्रक्चर ऑफ 3-मिथाइल 2-पेंटीन. पेंटीन आहे पेंट 1 2 3 4 5. 2-पेंटीन याचा अर्थ 1 2 2 नंतर डबल बॉन्ड. तर राहिलेल्यांमध्ये आपण काय देणार कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. 3-मिथाइल 1 2 3 थर्ड कार्बनटमला काय अटॅच करायचा मिथाइल ग्रुप अटॅच करायचा. याच्या फॅलन्सी सॅटिस्फाय करा. याला किती कमी आहेत 3, याला 2 कमी आहेत, याचे कंप्लीट आहे, याला 1 कमी आहे, याला 3. पहा याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बनटम आहे का कायरल कार्बनटम. कारण ज्या मॉलिक्युलमध्ये कायरल कार्बनटम असतो तो कसा असतो ऑप्टिकल ॲक्टिव्ह, याचा अर्थ तो ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करतो. पहा फर्स्ट ऑप्शनमध्ये कायरल कार्बनटम आहे का. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कायरल कार्बनटम. The carbon atom which is attached to 4 different atoms or groups called chiral carbon. तर असा ॲटम आहे का याच्यामध्ये कायरल कार्बन. हा बघा सगळे कार्बन चेक करा. कायरल कार्बन दिसतोय का, म्हणजे जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच असायला पाहिजे. तर याच्यामध्ये असा कोणताही कार्बन नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन आपला करेक्ट नाही आहे. आपण जाऊया बी ऑप्शनकडे 4-मिथाइल 2-पेंटीन. वॉट इज द स्ट्रक्चर ऑफ 4-मिथाइल 2-पेंटीन. परत 2-पेंटीन आला आहे. पहा 1 2 3 4 5 2-पेंटीन 1 2 2 नंतर डबल बॉन्ड. राहिलेल्यांमध्ये काय असेल सिंगल बॉन्ड असेल. 4-मिथाइल 1 2 3 4 4ला आपण अटॅच करूया मिथाइल ग्रुप. पहा याला 3 फॅलन्सी कमी आहे, याला 1 कमी आहे, याला 1 कमी आहे, याला 1 कमी आहे, याला 3 आहे का याच्यामध्ये कायरल कार्बन. म्हणजे असा ॲटम शोधायचा, असा कार्बन शोधायचा की जो 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच असायला पाहिजे, तर आपण त्याला म्हणतो कायरल कार्बोनेटम. आहे का याच्यामध्ये पहा हा कार्बोनेटम 2 सेम मिथाइल ग्रुपला अटॅच आहे, त्यामुळे हा कार्बोनेटम कायरल कार्बोनेटम होऊ शकत नाही. पुढे आपण जाऊया सी ऑप्शनकडे 3-मिथाइल 1-पेंटीन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ 3-मिथाइल 1-पेंटीन. 3-मिथाइल 1-पेंटीन 1 2 3 4 and 5. 1-पेंटीन आहे याचा अर्थ 1 नंतर काय आहे डबल बॉन्ड आहे. तर बाकीच्यांमध्ये काय असेल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल. 3-मिथाइल म्हणले थर्ड कार्बनटमला मिथाइल ग्रुप अटॅच करा 1 2 3. थर्ड कार्बनटमला आपण काय अटॅच केला मिथाइल ग्रुप अटॅच केला. त्यानंतर काय करायचं आहे कार्बनच्या फॅलन्सी सॅटिस्फाय करायच्या आहेत. पहा याला 3 कमी आहे, याला 2 कमी आहेत, याला 1 कमी आहे, ते आपण इथं ड्रॉ करूया. यालाही 1 कमी आहे आणि याला आहेत कमी 2. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 3-मिथाइल 1-पेंटीन. पहा याच्यामध्ये कायरल कार्बन आहे का येस. याच्यामध्ये काय आहे कायरल कार्बन. दिस इज कायरल कार्बन ॲटम. पहा हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे. एक काय आहे हायड्रोजन ॲटम, दुसरा कोणता आहे इथाइल ग्रुप, थर्ड कोणता आहे मिथाइल ग्रुप आणि फोर्थ कोणता आहे फिनाइल ग्रुप. CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे फिनाइल. याचा अर्थ हा कार्बन कसा आहे कायरल कार्बन आहे आणि याच्यामध्ये कोणतीही सिमेट्री नाही आहे. POS नाही आहे, COS नाही आहे आणि AOS पण नाही आहे. याचा अर्थ सी ऑप्शन हा कसा आहे करेक्ट आहे, कारण याच्यामध्ये काय आहे कायरल कार्बन आहे. ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बन
this alkene shows optical isomerism. So C option is correct. Now question number 7. Which of the following molecule is expected to rotate PPL? क्वेश्चन पहा, नीट रीड करत आहे. हा JEE मेन्स 2007मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन काय? विच ऑफ दी फॉलोविंग मॉलिक्यूल, खालीलपैकी कोणता मॉलिक्यूल इज एक्सपेक्टेड टू रोटेट PPL, खालीलपैकी कोणता मॉलिक्यूल हा PPL रोटेट करेल. PPL कोणता मॉलिक्यूल रोटेट करतो? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. कारण ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूलची आपण डेफिनेशन काय सांगितली होती? ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूलची आपण डेफिनेशन काय सांगितली होती? द मॉलिक्युल्स विच रोटेट PPL आर कॉल्ड ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स कोणते आणि ते कसे आयडेंटिफाय करतात याच्याही सेम कंडिशन्स आहेत. जे आपण ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या कंडिशन लिहिलेत ना, त्याच कंडिशन्स ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूलच्या आहेत. थोडक्यात आपल्याला काय विचारलं आहे, तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल कोणता? सेम ज्या ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या कंडिशन्स आहेत तेच ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूलचे आहेत. तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल कोणता असतो? ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन असतो आणि त्याच्यामध्ये कोणतीही एलिमेंट सिमेट्री नसते, POS, COS किंवा AOS. तर अशा मॉलिक्यूल कशा असतात? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आणि जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात तेच PPL रोटेट करतात. पहा, आपण बघूया फर्स्ट A. हा जो कार्बनडम आहे तो कॅरल कार्बनडम आहे का? नो, दिस इज नॉट कॅरल कार्बनडम. कारण याच्यामध्ये काय आहे? COH, NH2 आणि ह्या कार्बनडमला काय अटॅच आहेत? 2 सिमिलर हायड्रोजन ॲटम्स. देअरफॉर दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. हा जो कार्बनडम आहे तो कार्बनडम कशाला अटॅच आहे? हायड्रोजन ॲटम CHO, OH, CH2, OH. म्हणजे हा कार्बनडम 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे आणि याच्यामध्ये कोणतीही एलिमेंट्स ऑफ सिमेट्री नाही आहे. याचा अर्थ हा कसा आहे? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आणि ऑप्टिकली ॲक्टिव्ह असल्यामुळं हा काय करतो? रोटेट PPL. आणि हेच आपल्याला विचारलं आहे, विच ऑफ दी फॉलोविंग मॉलिक्यूल इज एक्सपेक्टेड टू रोटेट PPL. तर हा PPL काय करेल? रोटेट करेल, because this is optically active molecule due to the presence of chiral carbon atom. So B option is correct. पहा, याच्यामध्ये तर कॅरल कार्बनडमच नाही आहे. पहा, याच्यामध्ये कॅरल कार्बनडम आहेत. हे जे दोन आहेत ते काय आहेत? कायरल कार्बनडम आहेत. परंतु याच्यामध्ये काय आहे? प्लेन ऑफ सिमेट्री आहे. 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो, प्लेन ऑफ सिमेट्री. आणि प्लेन ऑफ सिमेट्री असेल तर हा कसा असतो? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतो. याचा अर्थ हा PPL रोटेट करेल का? हा रोटेट करणार नाही आहे. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल? B ऑप्शन इज करेक्ट. आलं लक्षात आहे? नोट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन. अमॉंग दी फॉलोविंग 4 आयसोमर्स 1 to 4 इट इज ट्रू दॅट. आणि खाली आपल्याला हे 4 कंपाऊंड दिलेले आहेत आणि हे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे ओनली 1 and 2 आर कॅरल कंपाऊंड्स. ओनली 1 and 2 आर कॅरल कंपाऊंड्स. B option only third is a chiral compound. Only third is a chiral compound. C option only 2 and 4th are chiral compounds. Only 2 and 4th are chiral compounds. And last one is all 4 are chiral compounds. All 4 are chiral compounds. So which option is correct? तर आपल्याला फक्त काय विचारलं आहे? पहा, प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? कायरल कंपाऊंड दिलेलं आहे. पहा, हे 4 कंपाऊंड दिलेले आहेत आणि ह्या 4 कंपाऊंडच्या त्यांनी खाली सेंटेन्स दिलेले आहेत अबाउट कायरल कंपाऊंड. तर आधी आपण चेक करूया की हे 1 ते 4मध्ये कोणकोणते कायरल कंपाऊंड्स आहेत ते. कारण ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त काय विचारलं आहे की वरीलपैकी कोणते कायरल कंपाऊंड्स आहेत तेच फक्त आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट चेक करूया, दिस इज कायरल ऑर नॉट कायरल. हां, कॅरल कंपाऊंडचे कंडिशन काय आहे? सेम कंडिशन. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी असेल किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम असेल किंवा कॅरल कंपाऊंड असेल तर यांच्या मेन 2 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन काय? तर त्याच्यामध्ये कॅरल कार्बनडम असला पाहिजे, म्हणजेच असिमेट्रिक कार्बनडम असला पाहिजे. आणि सेकंड कंडिशन, त्याच्यामध्ये कोणतीही एलिमेंट्स ऑफ सिमेट्री नसले पाहिजे. एलिमेंट्स ऑफ सिमेट्री म्हणजे POS, COS किंवा AOS. बघा, आपण फर्स्ट चेक करूया. फर्स्ट हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन आपण थोडासा हा खाली दाखवूया. हा हायड्रोजन आपण थोडंसं इथे लिहा. याच्यामध्ये कॅरल कार्बनडम आहे का? येस, इट कंटेन्स chiral carbon atom because this carbon atom is attached to
4 different atoms or groups and therefore first is chiral compound. सेकंडमध्ये आहे का पहा हा जो एच आहे तो एच आपण इथं खाली ड्रॉ करूया. याच्यामध्ये कायरल कार्बन आहे का येस याच्यामध्ये पण काय आहे हा कायरल कार्बन आहे बिकॉज दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. ह्या कार्बन ॲटमला काय काय अटॅच आहे एक मिथाइल अटॅच आहे एक इथाइल अटॅच आहे एक हायड्रोजन आणि एक CH3CO म्हणजे हा कंपाऊंडसुद्धा कसा होणार सांगा कायरल. दिस इज ऑल्सो कायरल. थर्ड कायरल आहे का नाही थर्ड हा कायरल नाही आहे. पुढे फोर्थ ह्या कार्बनटमचा जो एच आहे तो एच आपण इथं खाली ड्रॉ करूया म्हणजे हा एच. ह्या कार्बनटमला काय काय अटॅच आहे एक मिथाइल 2 इथाइल आणि एक एच. हा कार्बनटम कायरल कार्बनटम आहे का नाही कारण ह्या कार्बनटमला 2 सेम काय अटॅच आहेत इथाइल ग्रुप अटॅच आहेत. काय अटॅच असायला पाहिजे 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप अटॅच असायला पाहिजे तर आपण त्याला काय म्हणतो कायरल कंपाऊंड. म्हणजे हा सुद्धा कंपाऊंड कायरल कंपाऊंड नाही. मग कोणते 2 कंपाऊंड कायरल आहेत 1 and 2. ओनली 1 and 2 कंपाऊंड्स आर कायरल कंपाऊंड्स. मग सांग कोणता ऑप्शन करेक्ट असेल ओनली 1 and 2 आर कायरल कंपाऊंड. सो ए ऑप्शन इज करेक्ट. एकदम सिम्पल क्वेश्चन होता हा विचारला होता आपल्याला JEE मेन्स 2003मध्ये. नेक्स्ट आहे 9 नंबर क्वेश्चन. विच ऑफ दी फॉलोविंग विल हॅव मेसो आयसोमर ऑल्सो. कोणता आयसोमर आपल्याला विचारला आहे मेसो आयसोमर. तर मेसो कंपाऊंड म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं. मेसो कंपाऊंड्स म्हणजे काय द कंपाऊंड्स विच कंटेन्स मिनिमम 2 कायरल सेंटर ज्याच्यामध्ये 2 कायरल सेंटर असतात आणि त्याच्यामध्ये एक असते प्लेन ऑफ सिमेट्री असते POS असते. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो मेसो कंपाऊंड म्हणतो. फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिलं आहे 2 क्लोरोब्युटेन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर काय येणार ब्युटेन 1 2 3 4 2 क्लोरो याचा अर्थ सेकंड कार्बनटमला Cl. कार्बनमध्ये काय आहे सिंगल बॉन्ड इथे काय असणार सांगा H3 इथे असणार H2 इथे असणार H इथे असणार CH3. तर याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का तर याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का नाही आहे. तुम्ही जर बरोबर मधून जर प्लेन टाकला तर तो मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड व्हायला पाहिजे तर आपण त्याला म्हणतो या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आणि ज्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असते तो मॉलिक्यूल कसा असतो मेसो असतो. आलं लक्षात. म्हणजे हा आहे का नाही आहे. पुढे बी ऑप्शन 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. 2 हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड म्हणजे लॅक्टिक ॲसिड. आलं लक्षात. तर लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय CH3 CHOH COOH. याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का नो POS. याच्यामध्ये पण नो POS. याच्यामध्ये पण नो POS नो प्लेन ऑफ सिमेट्री. पुढे सी ऑप्शन 2,3 डायक्लोरोपेंटेन. 2,3 डायक्लोरोपेंटेनचं स्ट्रक्चर पेंटेन 1 2 3 4 and 5. 2,3 डायक्लोरो 1 2 2ला आणि 3ला काय अटॅच करायचे 2 क्लोरीन कारण इथे काय म्हणले 2,3 डायक्लोरोपेंटेन. याला 3 H कमी आहेत याला 1 H कमी आहे याला 1 H कमी आहे याला 2 कमी आहेत याला 3 कमी आहेत. तुम्ही कुठूनही प्लेन टाकायचे तो मॉलिक्यूल काय झाला पाहिजे 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला पाहिजे. कुठूनही प्लेन टाका तुम्ही. जर समजा आपण इथून प्लेन टाकला तर हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला का नाही झाला. म्हणजे याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का नाही नो प्लेन ऑफ सिमेट्री. नाव लास्ट ऑप्शन इज 2,3 डायक्लोरोब्युटेन. 2,3 डायक्लोरोब्युटेन. ब्युटेन आहे म्हणजे कार्बन किती 4 1 2 3 and 4. पुढे काय म्हणलं 2,3 डायक्लोरो 1 2 3 2ला आणि 3ला काय अटॅच करायचे 2 क्लोरीन 2,3 डायक्लोरो. याला 3 H कमी आहेत याला 1 H कमी आहे याला 1 H कमी आहे याला 3 H कमी आहेत. याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का कारण जर प्लेन ऑफ सिमेट्री असेल तर तो कंपाऊंड कसा असणार आहे मेसो असणार आहे. याच्यामध्ये जर आपण इथून प्लेन पास केला तर हा मॉलिक्यूल काय झाला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे प्लेन ऑफ सिमेट्री आहे आणि ज्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असते तो मॉलिक्यूल कसा असतो मेसो कंपाऊंड. येतं लक्षात आहे. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल डी ऑप्शन इज करेक्ट. लास्ट ऑप्शन इज करेक्ट. नोट डाऊन. न्यू क्वेश्चन. कोणता क्वेश्चन विचारला आपल्याला अमॉंग दी फॉलोविंग
अमॉन्ग दी फॉलोइंग कंपाउंड्स द ऑप्टिकली ॲक्टिव्ह अल्केन हॅव्हिंग लोएस्ट मॉलिक्युलर मासेस. तर आपल्याला काय विचारलं आहे, तर हे जे खाली आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत त्यापैकी आपल्याला विचारलं आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह अल्केन हॅव्हिंग लोएस्ट मॉलिक्युलर मासेस. खालीलपैकी कोणता अल्केन हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे की ज्याचं मॉलिक्युलर मास हे कसं आहे, लोएस्ट आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. परत येत आपल्याला विचारलं आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युलच्या आपण यापूर्वी 2 कंडिशन पाहिलेल्या आहेत. तर पहिली कंडिशन कोणती आहे, तर फर्स्ट कंडिशन आहे त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, कायरल कार्बन असायला पाहिजे. आणि सेकंड पाहिजे की त्याच्यामध्ये कोणतीही एलिमेंट्स ऑफ सिमेट्री नसली पाहिजे. याच्यामध्ये आपण फर्स्ट बघा, तर हा फर्स्ट आपला ऑप्शन दिलेला आहे अल्केन. याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन म्हणजेच कायरल कार्बन आहे का याच्यामध्ये, नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन आहे का आपला, नाही आहे. पुढे बी ऑप्शन आपल्याला काय विचारलं आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह अल्केन विचारलं आहे. तर हा अल्केन आहे का सांगा, याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे हा अल्केन आहे. सी ऑप्शन. याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तो कसा आहे, कायरल कार्बन. दिस इज कायरल कार्बन बिकॉज दिस कार्बन इज अटॅच टू याच्यामध्ये इथे काय अटॅच आहे, हे CH3. ह्या कार्बनला काय काय अटॅच आहे, 1 हायड्रोजन, 1 सायक्लोप्रोपिल, 1 इथाइल अँड 1 मिथाइल. तर हे 4 ॲटम किंवा जे ग्रुप अटॅच आहेत ते कसे आहेत, डिफरंट आहेत. त्यामुळे हा जो अल्केन आहे तो अल्केन कसा आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह बिकॉज इट कंटेन्स कायरल कार्बन. देअरफॉर सी ऑप्शन इज करेक्ट. हा पण कार्बन याच्यामध्ये कायरल कार्बन नाही आहे त्यामुळे हा पण ऑप्टिकली ॲक्टिव्ह नाही आहे. हा कसा येणार, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. सी ऑप्शन इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 11. कंपाउंड or compounds that on hydrogenation produce or produces optically inactive compound or compounds is or are. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, खाली हे जे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत ह्या 4 ऑप्शनचं हायड्रोजनेशन केल्यानंतर कुठे कुठे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड तयार होईल. एकदम सिम्पल आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशनचा मिनिंग काय होतं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनेशन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. कोणता वर्ड आहे हा, हायड्रोजन. हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. CH2 डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये आपण काय करतो, हायड्रोजनेशन. एक H इथे अटॅच होईल, एक H इथे अटॅच होईल आणि आपल्याला मॉलिक्यूल काय मिळेल, CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा मिळेल. किंवा याचा आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसं करणार, असं करणार म्हणजे डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड आफ्टर हायड्रोजनेशन. आलं लक्षात आहे. इथं पण तेच होणार आहे. याचं आपण हायड्रोजनेशन केलं तर काय होणार, एक H इथे अटॅच होणार आणि एक H इथे अटॅच होणार. त्यामुळे त्याला एक बॉन्ड काय होणार सांगा, रिमूव्ह होणार. मग एक बॉन्ड जर रिमूव्ह झाला तर आपल्याला मिळणार हा मॉलिक्यूल. हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. आफ्टर हायड्रोजनेशन आपण हायड्रोजनेशन केलं. हायड्रोजनेशन केल्यामुळे काय झाला, इथला एक बॉन्ड जो होता तो बॉन्ड काय झाला, रिमूव्ह झाला आणि त्यामुळे आपल्याला इथे मिळाला सिंगल बॉन्ड. हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. दिस इज कायरल कार्बन ॲटम. ह्या कार्बन ॲटमला काय काय अटॅच आहे, एक BR अटॅच आहे, एक मिथाइल अटॅच आहे, एक H अटॅच आहे आणि एक प्रोपाइल ग्रुप अटॅच आहे. देअरफॉर दिस इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आपल्याला काय विचारलं आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. हायड्रोजनेशन केल्यानंतर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मिळालं पाहिजे. आपण हायड्रोजनेशन केल्यानंतर आपल्याला हा कसा मिळाला, ऑप्टिकली ॲक्टिव्ह मिळाला. आपण बी ऑप्शनकडे जाऊया. इथे पण सेम. इथे डबल बॉन्ड आहे, एक H इथे अटॅच होईल, एक H इथे अटॅच होईल. म्हणजेच इथं काय तयार होईल सांगा, एक बॉन्ड काय होणार, इथला रिमूव्ह होणार. इथे काय तयार होईल, CH2 आणि इथे काय तयार होईल सांगा, CH3 तयार होईल. आलं लक्षात. आता सांगा हा मॉलिक्युल कसा आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू 1 ब्रोमिन ॲटम, 1 हायड्रोजन ॲटम, इथाइल ग्रुप. म्हणजे ह्या कार्बन ॲटमला हे जे 2 ग्रुप अटॅच आहेत ते दोन्ही कशा सेमच आहेत. इकडे काय तयार झाला, CH2 CH3 आणि इकडे CH2 CH3. याचा अर्थ याच्यामध्ये कायरल कार्बन ॲटम आहे का, नो कायरल कार्बन ॲटम. देअरफॉर दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. हा कसा आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आलं लक्षात. पुढे सी ऑप्शनकडे जाऊया. हायड्रोजनेशन करा. हायड्रोजनेशन केल्यामुळे काय होणार, इथे एक H अटॅच होईल, इथे एक H अटॅच होईल, इथे काय तयार होईल, CH3 आणि हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होईल, रिमूव्ह होईल. तर याच्यामध्ये ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे का, हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असण्यासाठी याच्यामध्ये काय असायला पाहिजे, कायरल कार्बन ॲटम आहे का याच्यामध्ये, येस. तर याच्यामध्ये काय आहे,
हा जो कार्बन ॲटम आहे तो आहे कायरल कार्बन ॲटम. दिस इज कायरल. फाय बिकॉज दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू ब्रोमिन ॲटम, मिथाइल ग्रुप, हायड्रोजन ॲटम अँड आयसोप्रोपाइल ग्रुप. त्यामुळे हा कार्बन ॲटम कसा आहे, कायरल कार्बन ॲटम आहे. आणि ज्या मॉलिक्यूलमध्ये कायरल कार्बन ॲटम असतो तो कसा असतो, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आपल्याला काय विचारले, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. पुढे डी ऑप्शन बघा. तर डी ऑप्शनमध्ये काय होईल, हायड्रोजनेशन. इथे केच अटॅच होईल, इथे केच अटॅच होईल, इथे एच अटॅच झाल्यानंतर इथे काय तयार होईल, CH3 आणि इथे राहणार सिंगल बॉन्ड. तर आपल्याला मिळेल हा मॉलिक्यूल. पहा आता याच्यामध्ये हा जो कार्बन ॲटम आहे तो कसा आहे, कायरल आहे का, नो. कारण याच्यामध्ये काय काय अटॅच आहे, 1 हायड्रोजन 1 ब्रोमिन, इकडे अटॅच आहे CH2 CH3 म्हणजे इथाईल, आणि इकडं पण तेच अटॅच आहे इथाईल. म्हणजे ह्या कार्बनला हे 2 सेम ग्रुप अटॅच आहेत इथाईल. त्यामुळे याच्यामध्ये कायरल कार्बन ॲटम नाही आहे. त्यामुळे हा कसा असेल, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. असा कोणते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहेत, तर बी आणि डी. बी अँड डी आर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. म्हणजे याच्यामध्ये मोर दॅन 1 करेक्ट आन्सर. कारण हा जो क्वेश्चन आपल्याला विचारला होता तो क्वेश्चन आपल्याला कधी विचारला होता, JEE ॲडव्हान्स 2015. ॲडव्हान्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त पण आन्सर हे करेक्ट असू शकतात. ते म्हणजे इथं 2 ऑप्शन हे करेक्ट आहेत. त्याच्यामुळे त्यांनी ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं होतं, येस लिहिलं होतं. म्हणजे अनेक वचन जास्त पण असू शकतात, एकापेक्षा जास्त. म्हणजे जिथं कोणते कंपाऊंड हायड्रोजनेशन केल्यानंतर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह होतात, तर बी आणि डी. आलं लक्षात आहे, नोट डाऊन. याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन होमवर्कसाठी दिलेला आहे. हा तुम्ही सॉल्व करा. जर हा तुम्हाला क्वेश्चन नाही सॉल्व करता आला तर मला विचारा, मी हे तुम्हाला सांगेन. हा क्वेश्चन कोणता आहे, आयडेंटिफाय द पेअर्स ऑफ इनॅन्शिओमर्स अँड डायस्टेरियोमर्स फ्रॉम द फॉलोविंग. 3 कंपाऊंड दिलेत 1 2 3. आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, आयडेंटिफाय दी पेअर्स ऑफ इनॅन्शिओमर्स अँड डायस्टेरियोमर्स. तर याच्यामधली कुठली पेअर ही इनॅन्शिओमर आहे आणि कोणती पेअर ही डायस्टेरियोमर आहे ते आपल्याला विचारलं आहे. हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता IIT 2008मध्ये. तर 2008 साली IITमध्ये हा क्वेश्चन विचारला आहे. 3 कंपाऊंड दिलेत आणि या 3 कंपाऊंडपैकी कोणती पेअर ही इनॅन्शिओमेरिक पेअर आहे आणि कोणती पेअर ही डायस्टेरियोमिक पेअर आहे ते आपल्याला विचारलं आहे. फक्त इनॅन्शिओमरची पेअर लिहायची आहे आणि डायस्टेरियोमरची पेअर लिहायची आहे. तर इथे हा आपला पॉईंट कंप्लीट झाला, कोणता, ऑप्टिकल आयसोमेरिझम. त्याचबरोबर आपण हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स याच्यामधला आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट झाला आपला हॅलो अल्केन्स. आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत हॅलो अरिन्स. थँक्यू.